संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आता विलास गुले हत्येनं बीड हादरलाय। पुरवणी जबाबामध्ये नाव आल्यानंतर खासदार बजरंग सोनावणेंचा मुलगा सौरव सोनावणेची एसआयटी कडून 4 तास चौकशी करण्यात आली। हॉटेल चालक विलास गुलेच्या हत्या प्रकरणाला राजकीय रंग मिळालाय। नुकतीच धनंजय मुंडेंनी गुले कुटुंबियांची भेट घेतली। बजरंग सोनावणे पोलिसांवरती दबाव टाकत असल्याचा आरोप धनंजय मुंडेंनी केला आणि त्यामुळे या प्रकरणावरून मुंडे विरुद्ध सोनावणे हा सामना पाहायला मिळतोय। दरम्यान आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी नातेवाईक आणि ग्रामस्थांनी केज बंदची हाक दिली होती। केज तालुक्यामधल्या टाकळी येथील हॉटेल चालक विलास गुले यांची 20 जून रोजी एका टोळक्यानं चाकू हल्ला करून हत्या केली होती। हॉटेलमध्ये झालेलं भांडण सोडवायला गेलेल्या विलास यांना आपला जीव गमवावा लागला। उनको हमने कल ही नोटिस दिया था कि आज हाजिर होने के लिए, तो हाजिर हुए थे टाइम पे। एंड उनको पूरा क्वेश्चन पूछताछ किया क्या कि तुमने कहा उनका वेयर अबाउट्स और उनका कोई लिंक इन्वॉल्वमेंट और पूरा जो भी कहना है वो पूरा हम डीप एनालिसिस किया। पूछा है कि इन्वेस्टिगेशन रिलेटेड है, सब पूछा है। तो जो भी बाहर आता है इन्वेस्टिगेशन के अकॉर्डिंग हम वी विल मूव हेड। आरोप यही था कि उनका एक थार गाड़ी है 1616, तो उसका बारे में वो पूछताछ कर रहे थे। तो उसका भी हम देख रहे कि वो गाड़ी किधर था, कितने टाइम पे किधर था और किधर किधर गया है, और इन्होंने भी इनका टाइमिंग वगैरह कि किधर था और कुछ मिलता जुलता है क्या, सब तपास में चालू है। सत्य परेशान करता है, पराजित नहीं। समोर हे चौकशीचा भाग आहे। चौकशीला पूर्ण सामोरं जाणार म्हणून सांगितलं आणि मी त्याला चौकशीला पाठवलं आणि पोलिसला जे लागेल त्या बाबतीत मदत करायला मी तयार आहे। काल एसआयटी पूर्ण दिवसभर रात्रभर माझ्या घरी होती। मी रात्री सकाळी पर्यंत एसआयटीची सर्व टीम माझ्या घरी होती। लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी होती वडिलांपेक्षा जास्त की लोकांना सत्य काय ते कळायला पाहिजे, म्हणून मी त्याला जाण्यास सांगितलं आणि ते 2 मिनिटात राजी झाला, तो गेलाय। रोज वेगळं उत्तर दिलं जातंय, हे वेगळा प्रश्न केला जातोय। एकदा थार गाडी गेली म्हणलं जातंय, एकदा थार गाडीमध्ये माझा मुलगा होता म्हणलं जातंय, एकदा असं सांगितलं जातंय की नाही त्या मुलांना गाडीत घेऊन घेतला, एकदा सांगितलं जातंय की पोलिसला दाब दिला, एकदा सांगितलं जातं की गुन्हा नोंद करायचा नाही म्हणून त्यांनी सांगितलं। गेल्या क्षणाला मीडिया समोर येऊन मुंबईतून सांगितलं माझा मुलगा याच्यात दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करा। बालपणापासून आता तो 22 वर्षाचा झालाय, त्यामुळे काळापासून पूर्ण व्हिडिओ काढा, सोशल मीडियाला टाकले तर त्यानं दिसतं कुणाला रागावून बघितलेलं जर झालं ना, मी स्वतः जिथं म्हणेल तिथं जर माफी मागेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.